येस. हय, काल ते पयलींचो तेंचो इश्यू आहलो, आमी सॉल्व करपाक तांकां खूब प्रयत्न केले, परंतु तेंच्यांनी आयकूंक ना. सो कालच्या कोर्टाची ऑर्डर आसली म्हणून ते सगळे डिपार्टमेंट हेका डेमोलिशनाक गेल्ले. म्हाका सांग, तो पंचायतीचो कितें रोल आसा? बिकॉज ते ब्लेम करता पंचायतीचो आमचो कांय ना. जी कोर्टाची नोटीस येयल्या तेज्या प्रमाणे डेमोलिशन करपाचें आसलें. ना, इनलिगल म्हटल्यार कशें आसा, आमी इनलिगल अशें म्हणूंक शकना, कित्याक ते 20 पॉयंट प्रोग्राम. सो मेन मुद्दो तो गरीब लोक ते. सो आमकांय खंय तरी हार्ट हें जाता, फील जाता सो डेमोलिशनाक. पण आमी जो एज अ पंचायतीन, सुगूर पंचायतीन आयज पासून कोणाची डेमोलिश करूंक ना. सो मेन मुद्दो म्हणटा तो दोनूय पार्टी जी आसा पळय ती क्लोज बाय नेबरस. सो तेंचो एकूच हेतू आसलो कितें की बाबा दोगांय भितर सेटल जावपाक. सुगूर पंचायतीन तांकां सरपंचान तांकां कॉल आउट केलें. आयचे आनी कालचे न्हू, भरपूर वर्सां जाली तेंचे ते चलता. तो मुद्द्याचेर आमी कितें केलें, तांकां आपयलें, पूण ती वन सायडेडूच येवंक लागली. तो येना जालो. सो तो येना जालो, ऑटोमॅटिकली ती हांगरसून डायरेक्टराक गेली. डायरेक्टरान मागीर ती ऑर्डर दिना पण डिस्ट्रिक्ट पावले. डिस्ट्रिक्टा वचून हायकोर्टाक पावले. आतां हायकोर्टान ऑर्डर दिली ती सुगूर पंचायत, आमी कितें करूंक शकता ताका? सो कोर्टाचें आमी हें करूंक शकना न्हू. मेन मुद्दो आमी ताका जितकें जाता तितकें आमी हेल्प केलें, पण तेणी खंयचो तरी कन्सिडर करून ती दोनूय पार्टीनी सो एक जावन तें थंयच्या थंय कवर जावंक जाय आसलें तें. पण आमी सुगूर पंचायतीक ते ब्लेम करता, पूण सुगूर पंचायतीन तसलें आमी कांय करूंक ना इनलिगली. पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट ना, पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट कसलो आहा? सुगूर पंचायती ज्युडिशियस्टान जितकें कितें पडटा पळय तितून आमी सगळ्यांक हेल्प करता. पण आयज पासून असो कोणी बाबा आपल्याक कोणाक त्रास केलो, कोणाक बांदूंक दिवना, कोणाक असलो इश्यू काय ना. आतां कितें आहा, तो कितें करता तो ताका खबर आहा. पूण सुगूर पंचायतीन ऑलमोस्ट सरपंचान आनी पंच मेंबरांचो कोणी केन्ना त्रास करूंक ना कोणाक. आतां तुमकां डिटेल जाय जाल्यार सरपंच हेका आपय, मातसो सेक्रेटरीक मातसो आपय, सेक्रेटरीक मातसो आपय. सो तुमकां कितें आतां मिडियाक कितें आहा पळय, सो तो सेक्रेटरी तुमकां सारको गायड करतलो की केन्नाच्यान ती कंप्लेन जाली आनी कितें जाली पळय तें. मेन आमी मेन इम्पॉर्टंट आमकांय खंय तरी, आमी एज अ इलेक्टेड मेंबर, सो आमकांय खंय तरी हॅरेसमेंट कोणाक करपाक नाका. मेन मुद्दो आमचो तो. म्हणून आमी आपलें कितें आहा, सो जाता जाल्यार सेटल करपाक सो कशेंय तरी तांकां प्रयत्न केले. पूण दे आर तो एक सायडीक ती येताली, पण आतां ती गरीब, सो तोय गरीब. 20 पॉयंट जे आसा ते सगळे बारीक लोक. खंय तरी आमी आनी ऑलरेडी आमी मुवमेंटूय केला, सो खंय तरी हेल्प ताका करपाक. पूण आतां कोर्टाच्या ऑर्डरा प्रमाणे येयले उपरांत आमी कांय करूं शकना. सेक्रेटरी सो जी झगडी आसा ही शेजाऱ्या दोगूय शेजाऱ्यांचीच. सो त्या टायमार तेन्ना जाल्लें पळय, सो येवन तो आमचो एक्स सरपंच पंच मेंबर तो उलयता, कित्याक पंचायतीक जाय जाल्यार ते जातलें आसलें. पूण त्या टायमार तेज्याच टायमार सो सेक्रेटरी तुका गायड करतलो. सो मेन मुद्दो की केन्ना कंप्लेन जाली, कोणी केली आनी कितें जाली पळय तो सगळो डिटेल सांगतलो. जी कंप्लेंट जी जाली इनिशियली ती शोभना हरमळकर अगेन्स्ट गजानन चारी रिगार्डिंग इलिगल कंस्ट्रक्शन ऑफ हाऊस ground+1 इन सर्वे नंबर 12/1 ही हें केल्ली. मागीर अकॉर्डिंग आमी पंचायतीन ड्यू प्रोसिजर सगळें फॉलो केलो. शो कॉज नोटीस दिली ताका. तिची रिप्लाय आसा, ताका लायसन कांय नसलें, त्या खातीर ताका डेमोलिशन नोटीस इश्यू केली. तेणी अपील हितून केली, DOP डायरेक्टर ऑफ पंचायतीन केली. ऑन दॅट बेजीस डायरेक्टर ऑफ पंचायतीन एक ऑर्डर पास केली की डेमोलिश करचें. नो सच लिगॅलिटी हॅज बीन फाउंड इन द स्ट्रक्चर. मागीर तेणी मूव टू हायकोर्ट रिगार्डिंग रेग्युलरायज द सेम और ताका तेन्ना स्टे थंय ग्रांट जाली. सो अकॉर्डिंगली परस March 2014 एक ऑर्डर पास केली की to examine the structure and submit the report indicating extent of which it can be retained and extent to which it requires demolition. वो एक लेटर एक ऑर्डर एक पास केली तेणी. अकॉर्डिंगली पंचायतीन डिटेल आमी कोर्टाक सबमीट केले रिगार्डिंग कितले 100 मीटर स्क्वेअर मीटर घर असले, बिल्टअप एरिया आसा ती 100 and 185 ही सगळे आमी एक्झामीन करून कोर्टाक हें केली. परत कोर्टान ताका 8 May 2014 परत हें केलें की विलेज पंचायत ओनली सबमिट कॉम्प्लायन्स आफ्टर द एक्सपायरी ऑफ 6 months म्हणून एक लेटर हे केले पास ऑर्डर पास केली.
परत कोर्टान ताका रेगुलरायज करपाक परत चान्स दिलो 3 म्हयन्या भितर रेगुलरायज कर म्हणून. बट तेणी कांय हांगा हाडून आमकां रेगुलरायजेशनाचें कांयच हें दिवंक ना, कंप्लीट प्रोसिजर फॉलो करूंक ना. सो परत आमी कोर्टाक रिपोर्ट दिलो की तेणी तेच कांयच हें सबमीट करूंक ना. अकॉर्डिंगली लास्टली फायनल 17 जानेवारी 2015 एक ऑर्डर पास केली की 10/2/2025 एप्लिकंटाकूच सांगलें की वॅकेट करचें घर आनी डॅमोलिश करचें. एप्लिकंटान तेजेर मातशें जस्ट रीड करता की द एप्लिकंट अंडरटेक्स टू वॅकेट द स्ट्रक्चर बाय 10/2/2025 आफ्टर विच रिस्पॉन्डंट विलेज पंचायत ऑफ सुकूर शॅल प्रोसीड टू इफेक्ट द डेमोलिशन ऑफ अनऑथोरायज स्ट्रक्चर विथ एड ऑफ द डेमोलिशन स्क्वॉड. जर तेणी करूंक ना 10 फेब्रुवारी 2025 जाल्यार पंचायतीन तें डेमोलिशन करचें ही ऑर्डर क्लियरली मेन्शन केल्लेली आसा. अकॉर्डिंगली आमी 2 टायम डेमोलिशन स्क्वॉडाक 15 तारीख जावन आमी 2 टायम हेका डेमोलिशन स्क्वॉडाक धाडले. एकदां एक ऑथॉरिटी आसा ती एबसेंट रावली, सेकंड टायम परत 2 ऑथॉरिटी एबसेंट रावली आनी आतां आमी थर्ड टायम धाडलेले ते आमी कंप्लीट करून प्रोसिजर फॉलोईंग प्रोसिजर आमी डेमोलिशन स्क्वॉडाक हे केल्ले मूव केल्ले. हायकोर्टाचे ऑर्डर कंप्लीट ग्राउंड झिरो कंप्लीट आसा, रेगुलरायज करूंकूच ना तुमी. एक्चुअली ताका चान्स दिल्लो ताका की तेणी रेगुलरायजेशन कांयच हे करूंक ना. सो आमकां फूल हे डेमोलिशन. सो हितून पंचायतीचो काय रोल ना, फक्त हायकोर्ट. हायकोर्ट एज पर दॅट अदरवायज द कंटेम ऑफ कोर्ट. आणि दुसरं एक टॉपिक आला